संक्रांत जवळ आली आहे, त्यासाठी आज बनवूया मस्त असे तिळगुळाचे लाडू। तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी तीळ। आता हे तीळ स्लो गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे आहे। तर तीळ भाजताना तीळ हलवतच मस्त भाजायचे आहे। तीळ हे जेव्हा तडतड वाजायला लागतात म्हणजे आपले तीळ भाजलेले आहे, तर आवाज तुम्ही ऐकू शकता, म्हणजे तीळ आपले चांगले भाजलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। तर शेंगदाणे ही चांगले खरपूस भाजायचे आहे। शेंगदाणे चांगले भाजले की तेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेते। तर याचा जाडसर कूट करायचा आहे, जास्त बारीक वाटायचं नाही। तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर वाटू शकता। हे पहा, याप्रमाणे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही असे शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। आता शेंगदाण्यात तुम्ही शेंगदाण्याची जे टरफल आहे ते काढूही शकता किंवा मग असंही ठेवलं तरी चालेल। मी इथे शेंगदाण्याची टरफल काढून घेते। तर शेंगदाण्याची टरफल काढल्याने लाडू अजूनच सुंदर दिसतो, त्यामुळे मी सर्व टरफल आधी काढून घेते। टरफल काढून झाली की एका कढईमध्ये घालायचं आहे 1 चम्मच तूप। तुपाच्या ऐवजी तुम्ही थोडंसं तेलही घालू शकता। त्या तुपामध्ये घालायचं आहे 1.5 वाटी गूळ। तर आपण 1 वाटी तीळ घेतले होते आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतला आहे, त्यामुळे आपण 1.5 वाटी गूळ घालत आहे। जेवढं तीळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण असेल मिळून तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे। आणि या गुळामध्येच घालायचं आहे 1 चम्मच पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 1 चम्मच पाणी घातलेलं आहे। गूळ चांगला स्लो गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती वितळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता गूळ चांगला वितळलेला आहे। आता गूळ आपण चेक करूया की आपला पाक तयार झालेला आहे की नाही। त्यासाठी एका वाटीमध्ये घ्यायचं आहे पाणी आणि पाण्यामध्ये पाक घालायचा आहे आणि जोपर्यंत असा गोळा तयार होत नाही गुळाचा, तोपर्यंत आपला पाक तयार झालेला नाही असं समजायचं। तर तुम्ही 2 वेळा मी आधी चेक केलं होतं की झाला आहे की नाही, तर झाला नव्हता। आता आपला पाक चांगला तयार झालेला आहे। त्यानंतर घालूया 1 चिमूटभर सोडा। आता यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि सर्व गूळ व्यवस्थित मिक्स करायचा आहे, म्हणजे आपलं पाक मिक्स करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता गुळाच्या पाकाचा कलर चेंज झालेला आहे। आता यावेळी घालायचं आहे तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आणि सर्व परत एकदा मिक्स करायचं आहे। सर्व मिक्स झालं की एका प्लेटला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। तर तुम्ही तेलही लावून घेऊ शकता आणि त्यामध्ये चमच्याने छोटे छोटे गोळे असे ठेवून घ्यायचे आहे। तर इथे मी सर्व गोळे असे चमच्याने ठेवून घेतलेले आहेत। आता आपण लाडू वळूया। तर लाडू वळण्यासाठी हाताला मी थोडंसं पाणी लावलेलं आहे। हाताला पाणी लावल्याने आपला हातही भाजत नाही आणि लाडूही पटापट वळून होतात। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे लाडू वळू शकता, जेणेकरून तुमचा हातही भाजणार नाही। तर पाण्याच्या ऐवजी तूपही लावू शकता, पण पाणी थंड असल्यामुळे आपला हात अजिबातच भाजत नाही, त्यामुळे पाणीच लावा। इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान लाडू तयार झालेले आहे। तुम्हाला जर लाडू मऊ हवा असेल तर पाक थोडासा पातळ करायचा, जास्त घट्ट पाक करायचा नाही, मस्त लाडू मऊसूत होतो। आता हा जो लाडू मी बनवला आहे तो आहे खुसखुशीत आणि क्रिस्पी, म्हणजे थोडासा दातानी चावला की लगेच तुटणार असा लाडू हा मी बनवलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान लाडू तयार झालेले आहेत।